मंचावर या. सुधांशू पाटील साहेब येताना पाहायला मिळतात. वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. रवींद्र पाटील साहेब या विनंती करतो या सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आपण सुद्धा. चला आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय आणि या स्पर्धेचा जर विचार केला गेला तर बेस्ट कीपर जी ट्रॉफी आपण पाहू शकाल जी लावली गेली आहे ध्रुवी प्रणित भानुशाली. चला आणि गेसेस कोण असेल बेस्ट कीपर? बेस्ट कीपर कोण असेल जरा गेस करा कोण असेल. आवाज येतोय. येस मिस्टर नयन धापसे. प्रणित विनंती करतोय की तुझ्या शुभ हस्ते तुझी मुलगी आली इथपर्यंत तर प्रणित ये आणि ही बेस्ट कीपरची ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते दे नयन धापसीला. बेस्ट कीपर अवॉर्ड गोस टू मिस्टर नयन धापसी. हे देण्याकरिता विनंती करतोय प्रणित ज्याच्या मुलीच्या नावाने ही ट्रॉफी लावली गेली आहे. एकदा टाळ्या वाजवा बेस्ट कीपर साठी. काय कमालीची बेस्ट कीपरची भूमिका दाखवली गेली आहे. क्या बात आहे. टाळ्या वाजवा. टाळ्या थांबू नका. टाळ्यामध्ये कंजूसी नका करू. मी काढतो तुमचा फोटो. व्हायचा नाही. क्या बात आहे बाबा. कॅमेरा त्याचा पैसे दिले बाबा गुरु मडवी. थोडा बाजूने काढायचा फोटो. तर त्याच्याच लाईव्ह दृश्य आहेत हे फोटो तुम्हाला इकडनं सुद्धा मिळेल. पाटील नेटवर विनंती करतो की तुम्ही जेवढे फोटो आहेत ना तेवढे अध्यक्षांपर्यंत पोहोचवा. तर इकडे फोटो आपोआप शूट होत आहेत. टेक्नॉलॉजीचा जमाना आहे बाबा. त्यानंतर मात्र बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर चला गेस करा कोण असेल. आवाज आलाय. आवाज आलाय. येस मिस्टर ऋतिक पराग. आणि पाहू शकाल आपण क्षेत्ररक्षकाची जी दिली गेली कुमार रोहित हरिश्चंद्र कोरडा. आरके बियर शॉप. आरके बियर शॉप आपण आहात का कोण? आरके बियर शॉप. आता जस्ट कोण हा होता ना ऋषी इकडे आणि आम्ही दोघे पण या. पैशांचा वाटप करून टाकू बाबा. हो ते आम्ही काढलेले आहेत. आम्ही साईडला काढलेले आहेत. हा एकेकाचे काढलेले आहेत. अरे घेतो तू उभा राहा फक्त. आणि हे देण्याकरिता आदरणीय सन्माननीय सुदामजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे वितरण करण्याकरिता आपण पोहोचायचं आहे. कारण आरके बियर शॉपच्या माध्यमातून ते दिलं गेलंय आणि देण्याचं कार्य. एकदा टाळ्या वाजवा यार. क्या बात आहे. दर्जेदार. तदनंतर मात्र गेम चेंजर. मला डाऊट आहे का गेम चेंजर कोण असेल? यस मिस्टर तन्मय तरे द ड्रम कार्ड. जे गेम चेंजरचं दिलं गेलंय आपण पाहू शकाल कैलासवासी जगन्नाथ हरिश्चंद्र तरे यांच्या स्मरणार्थ जयश्री जगन्नाथ तरे यांच्या स्मरणार्थ जे दिलं गेलंय जे ऋषी आणि गुड्डू या दोघे जण या दोघांच्या माध्यमातून ते दिलं जाईल. आई वडिलांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकाल जे देण्याचं कार्य केलं. एकदा टाळ्या वाजवा. गेम चेंजर. क्या बात आहे. आजच्या स्पर्धेतील सर्वाधिक लोकप्रिय ठरला गेलेला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहायला मिळतं आपल्याला. आणि टाळ्या वाजवा ना यार तन्मय करिता. क्या बात आहे. त्यांना दर्जेदार. तदनंतर मात्र पाहू शकाल आपण बेस्ट कॅच या मॅच मध्ये पूर्ण संपूर्ण टुर्नामेंट मध्ये बेस्ट कॅच चा अवॉर्ड. आणि बेस्ट कॅच करिता आपण जर पाहू शकाल बेस्ट कॅच करिता जी ट्रॉफी आपण पाहू शकाल कैलासवासी मोरेश्वर कोंडू तरे यांच्या स्मरणार्थ तुषार आत्माराम तरे यांच्या माध्यमातून. चला गेस करा कोण असेल बेस्ट कॅच. बेस्ट कॅच कोण घेतला असेल गेस करा. थोडासा गेस करा तुम्ही. यस संजय धापसी. बेस्ट कॅच. तुषार तरी यायचंय आपल्या शुभ हस्ते ते द्यायचं. टाळ्या वाजवा यार. क्या बात आहे. सुंदर झेल टिकला होता आणि तो झेल सर्वोत्कृष्ट झेल या टुर्नामेंटचा ठरला गेलाय.
तर मात्र या सिरीज मध्ये अप्रतिम ज्यानं कार्य केलं गेलं होतं, सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये लावण्याचं कार्य ज्यानं केलं गेलं होतं. एनी गेसेस? किस आवाज आलाय? यस, मिस्टर कुणाल पराड. आणि पाहू शकाल फलंदाजाकरिता जी ट्रॉफी दिली गेली आहे कैलासवासी वामन बाबल्या डुकले यांच्या स्मरणार्थ उमेश वामन डुकले यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. जी बॅट आपण पाहू शकाल ते आहेत का, इकडे आलेत का? येस, आदरणीय सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब, आपणास विनंती करतोय की बेस्ट फलंदाज येस राकेशजी तुम्हाला आपणास सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा जर असले तर बरं होईल. येस, आदरणीय सन्माननीय तो श्वेता सागर सोगळे मॅम उपस्थित झाला गेला. मॅम विनंती करतोय की सन्मानानं आपण क्रीडा मंचावर यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या सन्मानानं क्रीडा मंचावर यायचं. तदनंतर मात्र या बेस्ट बॉलरचे जे शू जे दिले गेले त्या मॅम आपण इथपर्यंत पोहोचल्या गेल्या, ज्यांच्या मुलीच्या नावाने दिल्यात ऋतुवी सागर सोगळे बेस्ट बॉलर करिता. चला गेस करा कोण असेल ज्याच्याकडे विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळजवळ 12 विकेट त्यानं पाडली आहेत. एनी गेसेस? येस, आवाज येतो. यस, मिस्टर ऋतिक पराड, बॉल विकेट डाऊन. मॅम आला तिकडे आणि त्यांच्या शुभ असते मात्र पाहू शकाल हे बक्षीस वितरण होताना पाहता वाजवा यार. 12 गडी ज्यानं बाद केले गेले, क्या बात आहे. मला यादी दे. चला तत्पूर्वी मात्र सुधाकर यायचे. सुधाकर स्टेजवर ये. सुधाकर ये. बाळू मोरेकडे 200 रुपयात आणि प्रवीण मोरेकडे 200, 450 रुपयाचा कॅश प्राइज. यस, सुधाकर यायचं आणि हे देण्याकरिता प्रकाशजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय की 500 रुपयाचा कॅश प्राइज टाळ्या वाजवा सुधाकर करिता. दर्जेदार विकेट पाडले होते. तदनंतर मात्र भूपेश तरी आहे त्याकरिता संजयजी गायकर यांच्या माध्यमातून 100 रुपये. तदनंतर मात्र महेंद्र मडवी, तुषारजी तरे, चिन्मयी राणे आणि प्रणित भानुशाली आपण पोहोचायचं इथपर्यंत. आणि देण्याकरिता राणे मॅडम आपणास विनंती करतो की आपला शुभ असते आपण ते द्यायचं आहे. येस, आदरणीय सन्माननीय उमेशजी डुकले यांचं आगमन झालं. उमेशजी डुकले वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तदनंतर मात्र ऋतिक यायचं. ऋतिक करिता सुभाषजी पराड, संजयजी गायकर, चिन्मयी राणे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं होतं, यायचंय. आदरणीय सन्माननीय स्मिता मॅडम आणि आपण आपणास विनंती करतो की आपला शुभ असते हे देण्याकरिता आपण पोहोचायचं. पैसे पोहोचवा. ऋतिक काय वाजवा यार, खेळ काय केलाय दर्जेदार. आणि आकाश भोईर आपण सुद्धा या. रोहित सुद्धा यायचं. तदनंतर मात्र संजय गायकर आपण पोहोचायचं. संजय गायकरने दिलं सॉरी. आकाश भोईर आणि रोहित गोल कोणी काढला होता दोघांनी सुद्धा या. 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 100 राजेशी कोटावडे. यस, आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे ते. स्टॉप करा डीजे, स्टॉप करा. तदनंतर मात्र नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी
तदनंतर मात्र आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. तदनंतर मात्र आपण पाहू शकाल या स्पर्धेकरिता पाहुणे लाभले गेलेत. चला तत्पूर्वी मात्र नक्कीच या कार्यक्रमाचे गावचे प्रथम नागरिक जे पोहोचले गेलेत त्यांचा इथे उचित सन्मान केला जाईल. महेंद्रजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण पुढे सरसावायचं आणि कमिटी मेंबर्स आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते महेंद्रजी पाटील साहेबांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. चला टाळ्या झाल्या पाहिजे. गावचे प्रथम नागरिक मान स्वीकारण्याकरिता विनंती करतो आपण पुढे या. प्रणितजी भानुशिले आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. तदनंतर मात्र शिवसेना महिला संघटक पालघर जिल्हा आदरणीय सन्माननीय वैष्णवी विनोद राणे मॅडम आपण पुढे यायचंय आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. तुषार तरे आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा. टाळ्या वाजवा यार. बघा खेळ तुम्ही खेळत असताना परंतु महत्वाचं काय असतं तर योगदान. जे योगदान कशाच्याही स्वरूपात असू दे इथपर्यंत पोहोचलं जात आहे. त्यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय आपल्याला. तदनंतर मात्र गावचे द्वितीय नागरिक आदरणीय सन्माननीय गोपालजी मोरे साहेब या कार्यक्रमात उपस्थित झाले गेले. ऋषी पराड आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा. गोपालजी मोरे आपण समोर यायचं. टाळ्या वाजवा एकदा. तदनंतर मात्र ग्रामपंचायतीचे सदस्य आणि पैसा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय उमेशजी रहाणे आपण पुढे सरसावायचे. आपला उचित सन्मान केला झाल्याने करण्याकरिता उद्धव आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते तो उचित सन्मान आपण करावायचा आहे. टाळ्या वाजवा यार. बघा तुम्हाला सहकार्य जे केलं जातं ना हे सहकार्य खूप महत्वाचं असतं आणि त्या माध्यमातून आपल्याला पाहू शकाल हे सहकार्य लाभलं जाते त्यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय स्मिता सुदाम पाटील मॅम सदस्य जे आहेत त्यांचा सुद्धा इथे उचित सन्मान केला जाईल. मी मॅम विनंती करतो की आपण सन्मानानं पुढे यायचं आहे आणि हा सन्मान करण्याकरिता आम्ही विनंती करतोय. सचिन राणे आपणास विनंती करतोय की मॅमचा उचित सन्मान आपण करावायचा. एकदा टाळ्या वाजवा या व्यक्तिमत्वाकरिता. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय प्रीती प्रकाश पाटील सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सुद्धा इथे उचित सन्मान केला जाईल आणि सन्मान करण्याकरिता विकी राणे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय मिलिंदजी मोरे साहेब विनंती करतो की आपण सन्मानाने क्रीडामंचावर यायचं आहे. जे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात मिलिंदजी मोरे या सन्मानाने क्रीडामंचावर या. आपला सुद्धा इथे उचित सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्याकरिता सचिन रहाणे आपणास विनंती करतो की मिलिंदजी मोरे यांचा उचित सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावायचा आहे. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय सुदामजी पाटील साहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. त्यांचा सुद्धा इथे उचित सन्मान केला जाईल आणि सन्मान करण्याकरिता सचिन मुकणे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सुदामजी पाटील साहेबांचा इथे उचित सन्मान आपण करावायचा आहे. टाळ्या वाजवा. का माहितीये का तुम्ही फक्त खेळता परंतु पडद्याच्या मागणं जी भूमिका सातत्यानं ज्यानं केली ही व्यक्तिमत्व आहेत. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय रवींद्रजी पाटील सर आमच्या आपणास विनंती करतो की आपण पुढे सरसावायचं आणि हा सत्कार करण्याकरिता विनंती करतो. अजय तुम्हाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. टाळ्या वाजवा. टाळ्यामध्ये कंजूसी नका करू बाबा. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचा सुद्धा इथे उचित सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय अक्षय तरे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी पाटील साहेबांचा आपण इथे उचित सन्मान करावायचा आहे. तदनंतर मात्र ही मैदान संजय धुमाडा आहेत आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे.
जी मैदान जे पाहायला मिळते मैदान आपल्याला जी दिली गेली या दोघे सुद्धा आले त्यांचा सुद्धा इथे उचित सन्मान केला जाईल आणि सन्मान करण्याकरिता तुषार तरे आपणास विनंती करतो की आपल्या टाळ्या वाजवा यार. बघा मैदानासाठी जागा ज्यांना उपलब्ध करून दिली गेली आहे. तुम्हाला खेळण्याकरिता मैदान नाहीये ते मैदानाची जागा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तदनंतर मात्र उमेशजी बुकले आपण पाहू शकाल या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले. उत्कृष्ट फलंदाजाकरिता बॅट दिली गेली आहे. उमेशजी बुकले विनंती करतो की आपण सन्मानांना पुढे यायचं आणि हे देण्याकरिता मी विनंती करतोय. पप्पू दर्शन पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र टाळ्या वाजवा. बघा एवढ्या लांब येऊन सुद्धा आपल्याला खेळाकरिता सहकार्य केलं जात आहे. तदनंतर मात्र जे पंच आम्हाला जोडले गेले होते पंच आपण आनंद आपण समोर यायचा. मंदारजी आपण समोर यायचं. मंदारजी भोईर आपला सुद्धा इथे उचित सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्याकरिता गणेशजी पराड मेजर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एकदा पंचांसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. तर पंचांची भूमिका आवडली ना तर मग टाळ्या झाल्या पाहिजेत. तेजस ये तू सुद्धा ये. यस त्यांचा भाऊ रणजी खेळतोय. आम्हाला बंटी सरांनी माहिती पोहोचवली आहे की त्यांचा भाऊ खऱ्या अर्थानं रणजी खेळतोय. एकदा टाळ्या वाजवा त्या भावाकरिता आणि आमची शुभेच्छा सुद्धा असतील की पुढे येऊन भारताच्या संघामध्ये त्यांना खेळावं. तदनंतर मात्र राजेशजी कोटावळे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले गेलेत. त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान केला जाईल आणि तेजस आपलाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान राजेशजी कोटावळे यांचा उचित सन्मान आपण करायचा. टाळ्या वाजवा कारण आता त्यांची पांढरेपाडा प्रीमियर लीग झाली. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय राकेशजी दुमाडा साहेब सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. स्पर्धेची ओळख म्हणून आमच्याकडनं एक भेट वस्तू आहे. विनंती करतो की आपण सन्मानानं पुढे यायचं आहे. विपुल पाटील विनंती करतोय की तुझ्या शुभ हस्ते विपुल यायचं. विपुल ये. विपुल पाटील विपुल पाटील ये. राकेशजी दुमाडा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे बघा. कारण गोट्या अंपायरला आणि तदनंतर मात्र दशरथ पाटीलला हे दोन धुरंधर आहेत. गोट्या अंपायरला आपण ओळखता दशरथ पाटीलला ओळखता. दोघांना आणण्याचं कार्य या व्यक्तिमत्वानं केले मासवड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हे मोठं व्यक्तिमत्व आहे. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय गणेशजी पराड साहेब या मेजर आपला सुद्धा इथे उचित सन्मान केला जाईल कारण आपण सुद्धा स्पर्धेकरिता खूप काही केलंय. हे देण्याकरिता तेजस विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा. तदनंतर मात्र साईनाथ राणे आपणास विनंती करतो की आपण क्रीडा मंचावर यायचं. आपला सुद्धा इथे उचित सन्मान केला जाईल. माझे अध्यक्ष आहेत आपण या प्रीमियर लीगचे या उद्धव तरे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उचित सन्मान आपण करावायचा. उद्धवजी तरे चला माझे अध्यक्ष होऊन गेले त्यांच्याकरिता टाळ्या वाजवा. तदनंतर मात्र कुणाल पराड डीजे वाल्यांचा सुद्धा इथे उचित सन्मान केला. कुणाल पराड डीजे या आणि हा सत्कार करण्याकरिता कमिटी मेंबर्स सचिन शुभ हस्ते मात्र पाहू शकाल होताना पाहायला मिळतोय. चला तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं दरवर्षी ना कार्यक्रम साजरा होतो परंतु रात्र दिवस झोप लागत नाहीये ना त्या व्यक्तिमत्वाला तो कार्यक्रमाचा अध्यक्ष ज्यानं भूषवलं त्याला माहिती आहे हवा काही निघली जाते. चला या गुरुनाथ मडवी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गुरुनाथ मडवी करिता यशस्वी स्पर्धा करून दाखवली गेली आहे. विनंती करतो की या आणि गावचे प्रथम नागरिक आपणास विनंती करतोय की बघा गावात कार्यक्रम आहे अध्यक्ष आणि त्या अध्यक्षाचा सत्कार प्रथम नागरिकाकडनं झाला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गुरुनाथ मडवी करिता. क्या बात आहे. नंतर महेंद्र मडवी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत. आपण सुद्धा या आपला सुद्धा इथे उचित सन्मान करील. आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते उचित सन्मान आपण करावायचा आहे. या महेंद्र मडवी यांचा उचित सन्मान आपल्याला होताना पाहायला मिळतोय.
चला त्यानंतर मात्र कोणाचा जर राहिला असेल तर आयोजक नियोजक आमच्यापर्यंत पोहोचवा की या व्यक्तिमत्वाचा सत्कार करायचा राहून गेलाय, तर कोणी येऊन आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तो सत्कार केला जाईल. हा युट्यूब वाले पाटील नेटवर्क वाले आहेत, पाटील नेटवर्क वाले कॅमेरामॅन या. तर शेवटला जाता जाता तुमची पण ओटी भरून जाऊ. शेवटच्या वर्षात तुमची का ठेवायची या, तर तुमची पण ओटी भरून टाकूया संध्याकाळच्या सत्रामध्ये. पाटील नेटवर्क कॅमेरामॅन ये, अभेद इकडे पर्यंत पोहोच. पुढे पुढे आवाज. हा कॅमेरा सेट आहे या आणि हे देण्याकरिता तदनंतर मात्र नक्कीच आपण आता कोणाचा राहिला असेल ना पोहोचवा प्लीज, अजून आपल्याकडे वेळ आहे. कारण बघा ही स्पर्धा अशी आहे ना की अप्रतिम होते, 5वं पर्व होताना पाहायला मिळते. आणि कोणाचे राहून गेले असेल ना तर मी शब्द तुम्हाला त्यांचे सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला कमिटी मेंबर्स एकदा सर्वजण एकदा कमिटी मेंबर्स जेवढे आहेत ना कमिटी मेंबर्स त्यांना सर्वांना विनंती करतो की तुम्ही बोला ना माईक. आपण बघताय की गेल्या 3 दिवसापासून आपल्याला वेगवेगळ्या सहकार्य भेटतंय आणि कधी पण हाक दिला आणि उभा राहतो असा आपला मनोज अतिशय सुंदर इथे समालोचनाची भूमिका आपल्या दरवर्षी करतोय आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तिथे राहिला आहे. त्याचा तर सत्कार नक्कीच होईल, कारण की आपल्याला हसवण्याचं आणि सर्वांना मनोरंजन करण्याचं काम एक चांगला उत्तम समालोचक करतो. सर्वांच्या वतीने टाळ्या आणि त्याचा यथोचित सत्कार आपला प्रणित भानुशाली यांच्या हस्ते होतोय. धन्यवाद मनोज. दरवर्षी आपल्याला या मैदानात त्याचं समालोचन ऐकायला भेटतंय आणि आपल्या सर्वांना एक चांगल्या वाणीमध्ये भाषेमध्ये त्यांनी अतिशय चांगलं आपल्याला समालोचन दिलंय. धन्यवाद. तदनंतर मात्र स्कोरिंगच्या भूमिका थँक्यू सो मच जे भोपोलीकरांनी मला प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच. अमित तरे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अमित तरे आपण इथपर्यंत पोहोचा. ऋषिकेश परत आपणास विनंती करतो. अमित क्या बात आहे बघा, कारण जेव्हा जेव्हा हाताची किमया काय असते ना, एकदा अमित करता जोरदार टाळ्या वाजवा यार, अमित करता वाजवा. मॅग्निफिकंट आउटस्टँडिंग दर्जेदार. तदनंतर मात्र आता आपण मेन बक्षीस समारंभाकडे वळतोय. चौथ्या क्रमांकावर ज्यांचा श्वास खऱ्या अर्थानं संपलाय, चतुर्थ क्रमांकावर जे पाहू शकाल आपण जी ट्रॉफी दिली आहे निखिल मोहन पाटील यांच्या माध्यमातून जी रोख रक्कम मंडळाकडे पाहायला मिळते 10,000 रुपये रोख. नितीन मोहन पाटील आपण त्या अगोदर मात्र या मॅचची मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच राहिली आहे भूपेशजी तरे. त्या मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरला गेला. भूपेश यायचंय. भूपेश ये, मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरला गेलाय. भूपेश ये प्लीज, बी फास्ट. ठीक आहे चालेल, तो आल्यानंतर देऊया. निखिल मोहन पाटील आपण आलात का? इथपर्यंत पोहोचा. निखिल मोहन पाटील, अमोल पाटील त्यांचे बंधू आहेत. अमोल पाटील आपण इथपर्यंत पोहोचायचं. आणि जी रोख रक्कम 10,000 रुपये आपण पाहतोय जी दिली गेली आहे ती 10,000 रुपये रोख रक्कम. आणि टीम नेम स्काय 11 टीम आहे. स्काय 11 आपण या 4-5 खेळाडू इथपर्यंत पोहोचा. टाळ्या वाजवाय स्काय 11 साठी. 4-5 खेळाडू किंवा जेवढे पोहोचतील तेवढे या इकडे. चला या, स्काय 11 पाठवा. स्काय 11 पाठवा. आणि हे देण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय स्मिताजी पाटील मॅम, प्रीतीजी पाटील मॅम, आपणास विनंती करतोय की देण्याकरिता आपण तिथपर्यंत पोहोचायचं. क्या बात आहे.
या क्या बात आहे, क्या बात आहे, दर्जेदार. त्या पोरांना पण माहिती आहे संध्याकाळची चिकनची सोय कुठं होईल, तर इकडे ओरडायचं आपण, ते बरोबर करतील. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर मात्र येस, मॅन ऑफ द मॅच जी राहिली होती तो आलाय. मॅन ऑफ द मॅच सांगता ठरला गेला. ये आणि फायनल मॅच भूपेश ठरला गेलाय. राकेशजी तुम्हाला विनंती करतो की आपला जाता जाता एक आपल्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी द्यायची आहे. टाळ्या वाजवा. तदनंतर मात्र नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर ज्यांचा खेळ चांगला गेला होता, परंतु डिसिजन काय चुकला की नाणेफेक जिंकल्यानंतर ना दोनदा त्यानं क्षेत्ररक्षण घेतलं. तो निर्णय संध्याकाळपर्यंत रात्रभर त्यांना टोचेल. जी टीम आहे तेजस योद्धा आणि तिसऱ्या क्रमांकाकरिता आपण पाहू शकाल रिया आणि रेश्मा हे सौजन्य केलं गेलं. जी चषक आपण पाहू शकाल राजेशजी बेकरी यांच्या माध्यमातून आणि 12,000 रुपये रोख रक्कम जी मंडळाकडनं पाहायला मिळते. मी टीम अनाउन्समेंट करतोय की यस तेजस योद्धा विनंती करतो की आपण इथपर्यंत पोहोचा, जेवढे खेळाडू तेवढे पोहोचा. आणि हे देण्याकरिता उपसरपंच गोपालजी मोरे आणि राजेशजी कोठावळे आपणास विनंती करतोय की ही ट्रॉफी देण्याकरिता आपण पुढे यायचं आहे. टाळ्या वाजवा यार, टाळ्या वाजवा. दर्जेदार. सेलिब्रेशन करायचं नाहीये, फोटोग्राफी करायची नाहीये. टीम स्काय 11 फोटोग्राफी करायची नाहीये. बाकी इकडे बक्षीस समारंभ चालू आहे. स्काय 11 बघा, ही शिस्त असते आणि त्या शिस्तीचं पालन तुम्हाला करावं लागेल. लगेच सेलिब्रेशन करायचं नाहीये. तदनंतर मात्र द रनर टीम 2025 Bhopoli Premier League, the team name Bhavik Superstar. Please welcome. जे पाहू शकाल आपण कैलासवासी लाडक्या विष्णू राणे यांच्या स्मरणार्थ सौजन्य दिलं गेले. सचिन लाडक्या राणे मुंबई पोलीस. सचिन दादा आपण इकडे या आणि टीम पहिल्यांदा या. टाळ्या वाजवा, या टीम नेम साठी टाळ्या वाजवा. क्या बात आहे, दर्जेदार. हे देण्याकरिता आदरणीय सन्माननीय वैष्णवी राणे मॅडम आपणास विनंती करतो की आपण पुढे जायचं. यस सुदामजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचंय बक्षीस वितरण करण्याकरिता. रोख रक्कम सुद्धा द्या, नुसती ट्रॉफी भागणार नाही बाबा, कारण संध्याकाळचा टाइम झालाय. तपासून घ्या बाबा पॉकेट. फोटोग्राफी करू नका. ज्या संघाला दिलंय ना ते प्लीज करू नका. बघा वेळ आहे आपल्याकडं. हा आपला 365 दिवस आपण वाट पाहतो ना स्पर्धेकरिता. आम्ही सुद्धा वाट बघतोय. आमचं बिझी शेड्यूल असताना सुद्धा एक दिवस आम्ही सुद्धा दिलाय तुम्हाला. पाहुणे सुद्धा आलेत. लगेच सेलिब्रेशन करू नका. थांबायचं कोणीच जायचं ना. फोटो सेशन कोणीच करायचं नाहीये. तदनंतर मात्र या कार्यक्रमाचे या गावचे प्रथम नागरिक महेंद्रजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण या खेळासंदर्भात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आपल्या गावची माता गावदेवी मातेला स्मरण करून आपल्या भोपोली ग्रुप ग्रामपंचायत
येथे ज्या वर्ष 6वे पर्व व्यवस्थितरित्या आपण एकदम सुसज्ज व्यवस्थित उत्तमरित्या सर्व पदाधिकाऱ्याने बीपीएलच्या टीमने व्यवस्थित पार पाडल्या. त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. व्यासपीठावर माझे सहकारी गोपालजी मोरे, उपसरपंच, माझे सहकारी सदस्य स्मिता पाटील, सुरेखा पाटील, उमेश राणे, तसेच आपल्या गावच्या माजी जीप सदस्य वैष्णवी राणे मॅडम, व्यासपीठावर सर्व पदाधिकारी यांना नमस्कार. आजचा जो सामना झाला तो मिलिंद मोरे यावेळेला डबल जिंकला असता. तो टॉस विनर जसा तेजस योद्धाने गलती केली ना, टॉस विन केला ना, तर पहिली बॅटिंग घ्यायची असते, प्लेयर थकतात, तर ते सुद्धा हरले. नंतर काय झाले, आपले मिलिंद मोरे गेल्या वर्षी बघा बदला घेतला याने, गुरुनाथ मडवीने, गुरु फायटरने एकदम व्यवस्थित नियोजन करून त्याने त्यांचा बरोबर मिलिंद मोरेचा जो वर्चस्व होता ना तो त्याने केला. आपण मिलिंद मोरेला पण माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि गुरु फायटरला पण. आणि इथे व्यवस्थित रित्या तुम्ही उत्तमरित्या या स्पर्धा पार पाडल्या. माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने तुम्हाला आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, रवींद्रजी पाटील साहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले आहेत इकडे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तदनंतर मात्र या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुनाथ मडवी विनंती करतो की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर यायच्या. आणि या प्रीमियर लीगचा अध्यक्ष आहे, तुला काय अनुभव आले 3 दिवसामध्ये ना ते शेअर करायचे आहेत. एकदा टाळ्या वाजवा अध्यक्ष महोदयांकरिता. खेळ खूप सुंदररित्या पार पडला. पुढच्या वर्षी जरा मदत सगळ्यांनी करावी मैदान करण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी. खूप त्रास झाला यावेळेस मला, आणि निधी जमा करण्यासाठी. आता युट्यूबला मी 15,000 माझ्या बक्षिसातून देणार आहे, लक्षात ठेवा. पैशांसाठी खेळू नका, गावासाठी खेळा. आपलं नाव झालं पाहिजे, आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे, आपलं स्वतःचं नाव पाहिजे. आता एक एक खेळाडू घडतील इथे, उद्या बाहेर जाऊन आपल्या गावाचं नाव करतील. तर पार्ट्या सार्ट्या करण्यापेक्षा हे चांगलं खेळा, मैदानात उतरा आणि भरत्या बिरत्या पण करा. क्रिकेट ना भरत्या, पोलीस भरत्या येतात, अजून मिलिटरी भरती, फॉरेस्ट भरती. उतरा मैदान, इथे मैदान कसं उतरतात तिथे पण उतरा, असं माझं म्हणणं आहे. तर पुढच्या वर्षी जरा चांगलं नियोजन करा, सपोर्ट करा. मोजकीच पोरं येतात आणि इकडे पोरं इकडे ग्राउंड करतात, बाकीचे तिकडे साईडला जाऊन प्रॅक्टिस करायला लागतात. कसं वाटतं? बरोबर नाही वाटत. तर पुढच्या वर्षी सगळ्यांचं सहकार्य असला तेव्हाच मॅच होतील ना, तर ग्रामपंचायत एक पण पैसा द्यायचा नाही. हा, मोजकीच पोरं मेहनत घेतात, तर थोडं जरा लक्ष असू द्या, लक्षात ठेवा, ज्ञानात ठेवा. थोडं सहकार्य पुढच्या वर्षी करा. मॅच ह्याच्यापेक्षा सुंदर करूया. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. बघा, मनातल्या भावना त्यांना व्यक्त केल्या गेल्यात की गुरु तुला सांगतो की अध्यक्ष झालं ना की यापेक्षा जास्त पापड पेरावे लागतात. तुला माहिती नाहीये, तू पहिल्यांदा झाला ना म्हणून तुला वाटतंय. तर नंतर मात्र मिलिंदजी मोरे या, कारण त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करायच्या आहेत. मिलिंदजी मोरे या, क्या बात आहे. टाळ्या वाजवा मिलिंदजी मोरे. गोपोली प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे. जर बघितलं तर या वर्षी मला सगळी बोलायची 7 दिवस तीच चर्चा होती तर मिलिंद मोरेचा संघ हलका आहे, तो 7 नंबर मध्ये आहे. कारण की जर बघितलं सुमित सुतार पर्व 5 वर्ष झाली हा चॉईस म्हणून खेळलेला आहे. प्रत्येक संघामध्ये चॉईस म्हणून खेळाडू खेळलेला आहे. पण या वर्षी 2025 मध्ये तो माझा आयकॉन होता आणि त्यांनी माझी चांगली कामगिरी, खेळाडूवृत्ती त्यांनी दाखवली. त्यांनी शेवटच्या सणाला सेमीफायनलला त्यांनी हॅट्रिक पण घेतलेली आहे. आणि असंच बघायला गेला खेळाडूवृत्ती प्रत्येकाने दाखवली पाहिजे. पण जेव्हा ग्राउंड साफ करायला लागलं तेव्हा मला 14-15 डोकी दिसायची. मी इथे येऊन जायचो, ऋषी केस पराट, गुरुनाथ मडवी,
उदय तरे, ऋषिकेश तरे, ऋतिक पराट, मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण सगळ्यांनी सहकार्य करावं तर आपले ही बीपीएल होईल, तर बीपीएल होईल. नाहीतर मग आता मी बोलत नाही. गुरुनाथ मडी अध्यक्ष असताना गुरुनाथ मडी मला बऱ्याच वेळा फोन केला, मला निधी नाही, तू काहीतरी कर. माझ्या परीने मी 2-3 माणसांना मी फोन करून फुलाची पाकली त्याने पोच केली. पण 2026 ला म्हणजे पुढच्या वर्षी माझ्याकडनं 3 नंबरचं बक्षीस मिलिंद मोरे मी देईन. जे आजच बोलतो मी, माझ्याकडनं देईन 3 नंबरचं बक्षीस. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. बघा, कारण जेव्हा जेव्हा निधी कमी पडली जाते ना, तेव्हा ते स्वतः बोलले की ते सर्व पैसे 3 क्रमांकाच्या पारितोषिकाचे जे असतील ना ते मी देईन. वेलकम, हार्दिक स्वागत असेल आपलं सुद्धा. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय वैष्णवी राणे मॅडम आपणास विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वांनी सर्वांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या 3 दिवसाच्या आपल्या भोपोली प्रीमियर लीगचे सामने उत्तमरित्या पार पडलेले आहेत. त्यामुळे आयोजकांचा सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करते. इथे गुरुनाथ मडवी अध्यक्ष, त्याचबरोबर त्याची सर्व टीम, मग गणेश फराड असेल, विकास राणे असतील, प्रणित भानुशाली, ऋषी फराड, सचिन राणे, अक्षय तरे, उद्धव तरे, सागर सुतार व सर्वच या टीम मध्ये सामील असलेले ज्यांनी जास्त प्रीमियर लीग साठी मेहनत केली ते सर्व माझे लाडके खेळाडू. बघा, आता अध्यक्षांनी खंत व्यक्त केली, त्याचबरोबर मिलिंदने सांगितलं की कधी कधी स्पर्धा खेळत असताना बक्षिसाचं गडबड होते आणि ती थोडीशी झाली आता. त्यामुळे पुढच्या वर्षी काय करायला पाहिजे हे सर्व स्पर्धकांनी इथे ठरवलं पाहिजे. त्याचबरोबर जे आयकॉन प्लेयर आहेत ना बाळांनो, त्यांनी थोडंसं 4 दिवस तरी निदान अगोदर 4 दिवस तरी मेहनत जर या ग्राउंडवर केली ना तर निश्चितच बर्डन येणार नाही. आपण काय करतो की उद्या खेळ येत आणि आज आपण सर्व एकत्र येऊन मेहनत करायला लागतो. गणेश, तू अतिशय चांगल्या प्रकारे क्रीडांगणाची हमी घेऊन तू सुंदररित्या हे ग्राउंड साफ केलं, सजवलं, त्याबद्दल गणेश खरंच तू आणि तुझी टीमची म्हणजे तुझे सहकारी जे होते त्यांना आपल्या भोपोलीच्या वतीने आपण धन्यवाद देतोय. आणि भोपोली ग्रामपंचायतच्या वतीने या प्रीमियर लीग खेळवल्या जात आहेत आणि हे 6वे पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेलं आहे. जे बघा, आता माझी टीम होती, माझी टीम बाहेर गेलेली आहे, पण मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण जे सहकार्य केलं पाहिजे ते करायलाच पाहिजे. दुसरं असं की ज्यावेळेस आपण YouTube माध्यम किंवा जे काय आहे ते गुरु, जर आपलं बजेट बसत असेल तरच त्याच्या मागे लागा. कारण का कसं होत आहे, आता 21,000 रुपये आपण प्रथम पारितोषिक घोषित केलं, पण थोडं निधीअभावी गडबड होते, तर ती होता कामा नये. नियोजन पहिल्यांदा असलं पाहिजे आणि नियोजनानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मनोज, तू आजचा दिवस जो आम्हाला या भोपोलीकरांना इथे हसून खेळून घालवला त्याबद्दल मनोज तुझे पण आम्ही खूप ऋणी आहोत. आणि आभार का मानत नाही तर पुढच्या वेळी तू 3 दिवस आम्हाला इथे उपलब्ध पाहिजेस म्हणून तुझे मी आभार मानत नाही. पुढच्या वेळी तू इथे निश्चितच येणार आहेस. 3 दिवस आम्हाला इथे उपलब्ध होणार आहे आणि YouTube माध्यम जे आहे ते 3 दिवस तो पोरगा सतत नजर लावून त्या चेंडूकडे, त्या रनअपकडे, सगळीकडे जो लक्ष देऊन आहे त्या कॅमेरामॅनचा पण इथे या भोपोलीकरांच्या वतीने मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर जे 4 संघ चतुर्थ, तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व माझ्या खेळाडूंना, आमच्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांकडून खूप खूप शुभेच्छा देते. आणि तन्मय तरे, त्याचबरोबर म्हणजे मला आवडलेले खेळाडू, मला तर बाकी माहिती नाही, पण मला या 3 दिवसामध्ये तन्मय तरे, रोहित सुतार, त्याच्यानंतर ऋतिक, ऋषी, गुड्डू बाळा, आणि थोडंसं तुम्ही थोडे प्रॅक्टिस कमी करताय त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. ऋषी, तू पण छान खेळलास, पण मला जे वाटत होतं त्या पद्धतीने मला तो नाही आवडला खेळ तुझा. आणि विपुल, त्याच्याबरोबर दीपू, त्याच्यानंतर आपला पाटील, अमोल, छान खेळलात तुम्ही. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल. आणि डीजे कुणाल डीजे तू 3 दिवस इथे डीजे उपलब्ध करून दिला आणि जनरेटर गणेश तू इथे उपलब्ध करून दिला.
त्याबद्दल तुमचे सर्वांचे एकदा आम्ही मंचावर सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. बघा विनामूल्य जनरेटरचे दिले गेलं घरांची पराड. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरिता करा. बघा आमचा आवाज स्टॉप केला नाहीये तर प्रत्येक वेळेस पोहोचवण्याचं कार्य केलं गेलं. येस सरपंच साहेब. एक मिनिट. आपल्या गावात तळमळीने असा कार्यकर्ता आहे, तो सतत तळमळीने असं काम करतो. त्याचा आज वाढदिवस आहे. तो तुम्हाला माहिती आहे किंवा नाही, पण त्याने तोरणासाठी खूप मदत केलेली. आपल्या गावचं तोरण होतं ते हवीच्या संघासाठी एवढा झटलेला का प्रल्हाद मोरे यांनी इथे व्यासपीठावर यायचं. व्यासपीठावर हा त्याचा सत्कार करू. त्याचा कोणीच नाही केला. हॅपी बर्थडे टू यू प्रल्हाद मोरे. उत्तम निरोगी उदंड आयुष्य लाभो गावदेच्या माते नतमस्तक प्रार्थना करतो. येस त्याचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या माध्यमातून सिंगर प्रीमियर लीग आणि मंचावर जेवढे पाहुणे आहेत त्यांच्या वतीनं ऍज अ कॉमेंटेटर्स आमच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येवो. तुला निरोगी उत्तम भरभराटीचं आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. हॅपी बर्थडे टू यू मिस्टर प्रल्हाद मोरे. थँक्यू. संध्याकाळच्या पार्टीचा कार्यक्रम झालाय कारण तिकडे पार्टी देईल प्रल्हाद सर. रवींद्र पाटील सर सुद्धा या कार्यक्रमासाठी 2 शब्द बोलताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच बर्थडे सेलिब्रेशन जे आहे प्रल्हादचं ते झालेलं आहे. एक चांगल्या माणसाचं सेलिब्रेशन जेव्हा होतं जेव्हा त्याचं काहीतरी कर्म चांगलं असतं, काम चांगलं असतं. पुन्हा एकदा अभिनंदन प्रल्हाद. आणि मी इथे उभा आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला या 3 दिवसामध्ये आपण मजा लुटली. आपला कॉमेंट्रीमध्ये सांगितलं होतं की बोपोलीचा कुंभमेळावा आहे, पण खरा महाकुंभमेळावा आपल्या या 24 तारखेला येतोय. कारण की जी परंपरा आहे गेली 36 वर्ष झाली आणि 37व्या वर्षात आपण पदार्पण करतो बोपोलीचं. ती आमच्या जय महाराष्ट्र मित्रमंडळांची जी स्पर्धा आहे आपण बघतोय की आपल्या ही जी BPL आहे त्याचं पहिलं जे ओपनिंग केलं ज्याच्या सल्ल्याने ते आमचे भाऊ बंधू सुदाम पाटील आणि त्यांच्या सल्ल्यानेच आजपर्यंत आपण बघतोय. आज सुद्धा ग्रामपंचायत आपल्याला या पर्वासाठी मदत करते. मी पुन्हा आपल्या सर्वांकडून ग्रामपंचायतचं मी आभार मानेल. आणि आपल्या मंडळाकडनं होणारी जी आता येणारी जो महाकुंभ आहे त्या स्वर्गीय आपल्या सर्वांचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदगी साहेब यांच्या या जयंतीनिमित्त इथे होणार आहे. तर खास करून यावर्षी थोडा टायमिंग चेंज केलाय आणि 24 तारखेला खास आपल्या गावासाठी घाणेघर आणि बोपोलीसाठी असेल, 25 तारखेला आपल्या आदिवासी गटासाठी असेल आणि 26 तारखेला संपूर्ण ओपन जे संघ असतात आपण बघतोय की वेगवेगळ्या गावातनं चांगले खेळाडू या मैदानावरती घेतात, मजा घेतात. आता माझ्याबरोबर जो माझा मावस भाऊ आहे राकेश दुमाडा तो सुद्धा इथे येतोच. त्यांची सुद्धा मासूंची टीम असतेच. या वर्षी पण तो येणारच आहेत. आणि सर्वांनी आपण बघतोय की या मैदानात अनेक खेळाडू होऊन गेलेले आहेत. नेहमी आपल्याकडे भेटले कोणीही कार्यकर्ते असले मोठे झाले तरी सुद्धा या मैदानाचं नाव काढतात, आपल्या गावाचं नाव काढतात आणि त्यासाठी आपल्याला सुद्धा हे आहे. आणि गुरु अध्यक्ष झाला त्यांनी खंत केली की बाबा मदत करायला कोण येते. गुरु आम्ही गेले 36 वर्ष तेच बघतोय. आम्हाला पण तसंच असतंय, पण करावंच लागतं, जिद्द ठेवायला लागते. नाव ठेवायला असेल तर एकाने मेहनत केली त्याला कोण ना कोण आधार देतोच. लक्षात ठेव. सर्वांना आपण बघतोय की या 3 दिवसामध्ये सर्वांनाच आपण या खेळाडूने एकदम प्रोत्साहित केलं. तरी पण 2 दिवस जरा पब्लिक नाराज होती पोरांनो की त्याचं कारण काय होतं, चांगले खेळाडू खेळत नव्हते. मी सांगलीवरून युट्यूबला बघायचो आणि बरेचसे मी आल्यावर काल गावात रात्री आल्यावरती मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की बाबा बोपोलीचं काय झालंय यावर्षी काय मजा नाही. तर हा सचिन राणे, प्रणित असेल, विकास असेल, सगळेच गुऱ्या तुझ्या बरोबर जी टीम होती सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली. पाठीमागून सुद्धा मदत करणारे बरेच असते. तुषार तरे, गणेश पराड सगळं मी बघायचो. जरी मी लांब असलो तरी बघायचो की गुऱ्याला मदत करणारे. कधी कधी गुऱ्याला फोन करायचो. गुऱ्या करतो नाही आहे व्यवस्थित होईल, सर्व होईल. कारण की एकदा जिम्मेदारी घेतली ती पार पाडावीच लागते आपल्याला.
कारण की आपण हा एकट्यासाठी करत नाही तर गावासाठी करतो, गावाचं नाव ठेवण्यासाठी करायला लागतं. आता आमचं पण मंडळ आम्ही करतोय त्याचं कारण तेच आहे, आपल्या परिसरामध्ये आपलं नाव असतं, सगळ्यांचं नाव होतंय म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि सगळ्यांनी मदत केली त्याबद्दल मी पुन्हा खेळाडूंचं सुद्धा अभिनंदन करतो, जिंकलेल्या संघांचं सुद्धा अभिनंदन करतोय. आणि गुड्डू आपल्याला फार प्रॅक्टिस करायला गेला आता यापुढे, कारण की 2 दिवस मला ऐकायला नाही आलं की बाबा चांगले खेळले पोरं, पण आज जरा खेळ चांगला झाला, नवीन पोरं पण त्याच्यामध्ये आली, तन्मय सारखी पुढे आली. असेच पुढे खेळाडू व्हावेत म्हणून आपण करतोय. तर पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तदनंतर मात्र गणेशजी पराड मेजर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी आली, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरिता. तदनंतर मात्र या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज जी लावली गेली आहे, मॅन ऑफ द सिरीज आपण पाहू शकाल कैलासवासी जगन्नाथ शेडू रहाणे यांच्या स्मरणार्थ जी लावली गेली, उमेशजी जगन्नाथ रहाणे यांच्या माध्यमातून. चला गेस करा कोण असेल. त्याच्याकडं 12 विकेट आहेत आणि 89 धावा आहेत. येस, आवाज आलाय. येस येस येस, मिस्टर सुमित सुतार. तुम्ही सुतार यायचा, तुम्ही सुतार ये. क्या बात है, तुम्ही सुतार. येस, सचिनजी मोकळा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राईज. थांबायचं थांबायचं. येस, 2 शब्द बोलावे लागतील. बघ बघ नाना तो सिरीज आहे. तुम्ही वाय द विनर टीम. यस यस, 2025 भोपोली प्रीमियर लीग. The team name, yes, Guru Fighters. जी रोख रक्कम 21,000 आहे आणि दिगवंत रामचंद्र नथुराम गायकवाड गुरुजी याच्या स्मरणार्थ शैलेंद्र रामचंद्र गायकवाड. आणि पूर्ण व्यासपीठावरील पूर्ण मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वजण पुढे यायचं आहे. खाली घ्या, खाली चांगलं येईल, खाली घ्या, खाली 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 चांगलं फोटो सेशन येईल. खाली या सर्वजण, खाली या. महिला वर्ग आपण तिकडनं उतरायचं, स्टँडवर न उतरा, तिकडनं सीडी आहे. हा तरी चालेल. The winner team, Guru Fighters. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा आपल्याला पार होताना पाहायला मिळत होती. 3 दिवस ज्यांना ज्यांना जे सहकार्य केलं गेलं, कळत न कळत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून किंवा आमच्याकडनं शब्द एखादा चुकीचा निघला असेल तर मुलगा समजून, लेख समजून, मित्र समजून तो पदरात घ्या. आणि सर्व कमिटीचे खूप खूप आभार. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गोदरेजला कामाला आहे. मी बघतो संडे, कधी सॅटर्डे संडे. इकडनं 9 किलोमीटर आम्हाला इकडनं 40 किलोमीटर जायला लागेल तुम्हाला. पस्तीला जायचं. कधी येशील ते सांगतो मी तुम्हाला. मी कॉमेंट्री माझी फक्त पॅशन आहे. अच्छा, हा, म्हणजे मला असं वाटत नाही मी चांगला कॉमेंटेटर आहे, कारण मला जॉब आहे ना. मी 6 दिवस जॉब करतो, एक दिवस कॉमेंटेटर. मला वेळ नाही भेटत तेवढं.
आहे